तर मित्रांनो, मी आज बनवतोय चीज पराठा. पराठा म्हणलं की सगळ्यांना आवडतं. पालक पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा आणि त्यातल्या त्यात चीज पराठा म्हटलं ना सगळ्यांनाच आवडतं, बरोबर की नाही? त्यामुळेच मी आज बनवतोय एकदम चीजी असा आणि एकदम टेस्टी असा चीजी पराठा. चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर माझ्या लाडक्या मित्रांनो, सगळ्यात आधी मी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे, जे की आपल्या पराठ्यासाठी लागणार आहे. त्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे. आता या गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 2 चमचे तेल टाकून घेतोय. तेल टाकून झाल्यानंतर पिठामध्ये हे तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता फायनली मी पिठामध्ये तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पीठ मुठीमध्ये दाबून बघितलं ना, त्याचा उंडा चांगला बनतोय, म्हणजे तेल चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्या. जेव्हा पण तुम्ही पाणी टाकून घेत असताना सगळं एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडंसं करून टाका. जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि एकदम चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचंय. ओके, एकदम मस्तपैकी एकदम मऊदार असं पीठ मळून झालेलं आहे आपलं. इथं तुम्ही बघू शकता, जेवढं मऊदार असं पीठ तुम्ही मळून घ्याल ना, तेवढंच आपला पराठा जो आहे ना एकदम छान होणार आहे. आता यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेल चांगल्या प्रकारे पिठाला लावून घ्यायचे सगळीकडून आणि त्यानंतर ना 20 मिनिटासाठी हे जे पीठ आहे ना रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. आता आपल्याला करून घ्यायचं आहे पराठ्यासाठी लागणारा सारण, म्हणजे फिलिंग. त्यासाठी मी 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी कांदा, आता यामध्ये 1 वाटी चीज, 1 चमचा मिरची आणि आल्याचा ठेचा, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतोय. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा जो आहे ना एकदम बारीक झाला पाहिजे, चांगला मिक्स झाला पाहिजे. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. बटाटा जो आहे ना एकदम छान बारीक झालेला आहे आणि त्याचबरोबर चीज आणि जे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत ते पण एकदम मस्तपैकी मिक्स होऊन गेलेले आहेत. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मगाशी पीठ जे आपण रेस्ट करायला ठेवलं होतं ना, ते एकदम छान मऊदार झालेलं आहे. असं एकदम मस्तपैकी मऊदार झालं पाहिजे. आता या पिठामधला थोडासा मी कणकाचा गोळा काढून घेतो आणि मस्तपैकी त्याला गोल करून घेतो दोन्ही हाताच्या तळव्यामधून आणि आता चपातीसारखं थोडंसं त्याला बोटाने चपटं करून घेतो. मग नंतर ना आपल्याला यामध्ये जे पराठ्याचं सारण आपण बनवून घेतलं ना, यामध्ये आपल्याला भरता येईल. आता यामध्ये पराठ्याचा जो सारण होता ना त्याचा उंडा करून घेतलेला आहे, यामध्ये ठेवून घेतो आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं आतमध्ये दाबून घेतो आणि बाहेरचं जे गव्हाचं पीठ आहे ना ते अशा प्रकारे बोटाने एकत्र करून घेतो आणि वरच्या साईडला ते चांगल्या प्रकारे सील करून घेतो. वरच्या साईडला सील करत असताना चांगल्या प्रकारे सील करून घ्यायचं आहे, ते नंतरनं सुटलं नाही पाहिजे. वरच्या साईडला थोडंसं पीळ मारला तरी चालेल. आता कोळपाट्यावरती थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. जे सील केलेला भाग असतो ना तो खालच्या साईडला करायचा, म्हणजे पराठा लाटून घेत असताना तो सुटणार नाही. जेव्हा पण तुम्ही पराठा लाटून घेत असताना तेव्हा ते सेंटरमधून लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे आतमधलं जे सारण असताना सगळीकडून एकसारखा पसरला जातो, म्हणजे एका ठिकाणी सारण लागलेले आहे दुसऱ्या ठिकाणी नाही लागलेले असं नाही होणार. हे टिप वापरा आणि एकदम मस्तपैकी आपला पराठा लाटून घ्या. तर मित्रांनो, आपला पराठा लाटून झालेले आहे, एकदम मस्तपैकी गोल असा झालेला आहे आणि त्याची जाडी पण एकदम एकसारखी झालेली आहे सगळीकडून. आता मी इथं पॅन गरम करून घेतलेले आहे. या गरम पॅनवरती मी बटर लावून घेतो. मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही बटर लावू शकता. आता पॅनमध्ये मी पराठा टाकून घेतो आणि एकदम मस्तपैकी सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं भाजून घेतो. भाजून घेत असताना दोन्हीकडून चांगलं बटर पण लावून घेतो. बटर म्हटलं की मित्रांनो सगळ्यांचा आवडता विषय, बरोबर की नाही? एकदम मस्तपैकी लावायचं आहे. बटर लावल्यामुळे एकदम छान टेस्ट पण येते आणि पराठ्याला एकदम छान असा कुरकुरीतपणा पण येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी आपला चीज पराठा रेडी झालेला आहे. हे बघा, झालंय की नाही एकदम गरगरीत असं. तर मित्रांनो, चीज पराठा एकदम मस्त झालेले आहे, एकदम चवदार झालेले आहे. टेस्टला तर काय सांगू तुम्हाला, एकदम मस्त झालेले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी चीज पराठा एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, झालाय की नाही एकदम चीजी असा. मग काय मित्रांनो, कसा झालाय चीज पराठा? एकदम मस्त झालाय की नाही? आतून एकदम चीजी चीजी आणि वरून थोडंसं क्रिस्पी झालेलं आहे, त्यामुळे टेस्टला एकदम एक नंबर लागते.
पराठा म्हटला की बटर आलाच. बटरमध्ये चांगलं लोळून घेतले त्याला, त्यामुळे एकदम छान असा टेस्ट येतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी चीज पराठा तयार करा आणि एकदम मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.